दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनामा पत्रात काय म्हटलंय त्यातला सारांश पाहूयात। माझ्या युवा मित्रांनो, गेल्या 4 दशकांहून अधिक काळ मी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांसाठी समर्पितपणे काम करत आलोय। सक्षम, सर्वसमावेशक आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थाच एक सशक्त राष्ट्राचा पाया असते, यावर माझा नेहमीच ठाम विश्वास आहे। देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या न्याय्य अपेक्षांचा मी मनापासून आदर करतो। भारताच्या युवा पिढीचे स्वप्न साकार करणं हे आपल्या सगळ्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातलं नैतिक कर्तव्य आहे। आदरणीय पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशसेवा करण्याची संधी मला मिळाली, त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो। एवढंच नाही तर 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट यूजी परीक्षेत काही अनियमितता आढळून आल्या होत्या। भारत सरकारनं तात्काळ त्याची दखल घेत तपास सीबीआयकडे सोपवला, परीक्षा रद्द केली, नव्यानं परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या। तसंच पुढच्या वर्षापासून ही परीक्षा सीबीटी पद्धतीनं घेण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला। या काळात आमचे सगळ्यात मोठं प्राधान्य होतं ते 20 लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीतपणे पार पाडणं। यासाठी होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच अंतर्गत काम करण्यात आलं। केंद्र आणि राज्य सरकारसह विशेषतः जिल्हा प्रशासनानं देशभरात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि ही परीक्षा सुरळीतपणे पार पाडली। विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सगळ्यांच्या सहकार्यामुळे 21 जून 2026ला ही परीक्षा यशस्वी झाली। रिझल्ट जाहीर झाला। पहिल्या दिवसापासून मी या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली आणि या परिस्थितीपासून कधीही मी दूर पळालो नाही। कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचं भविष्य परीक्षा माफियांमुळे खराब होऊ देणार नाही आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, हा माझा दृढ संकल्प होता। 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट यूजीचा निकाल समाधानकारक ठरला। विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना चांगलं यशही मिळालं। मात्र या काळात काही जबाबदार पदांवरच्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्याचा त्यांचे प्रयत्न केला, त्यामुळे मला अत्यंत दुःख झालं। असं त्यांनी म्हटलंय। आणि या राजीनाम्याच्या संदर्भातनं काही महत्त्वाचे आणखीन मुद्दे पुढच्या काही काळ चर्चिले जातील, ते म्हणजे 12 वर्षाच्या कार्यकाळात मोदी सरकारमधला हा पहिला राजीनामा आहे कोणत्याही मंत्र्यानं दिलेला। विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर सरकारला झुकावं लागलं, माघार घ्यावी लागली। संसदेचं सत्र सुरू असताना केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा झाला। संघाचा वरदहस्त असताना सुद्धा मंत्र्यावर राजीनाम्याची वेळ आली। सरन्यायाधीशांच्या एका विधानानं देशातल्या एका मोठ्या चळवळीचा जन्म झाला। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे। सरकार हटवण्याची आता वेळ आली असल्याचंही राहुल गांधी यांनी नमूद केलं। Minister Dharmendra Pradhan's resignation is a huge step in rebuilding our education system. It's a symbolic step because he was a symbol, but it is still a big step. And I want to congratulate every single student, every single youngster who came out on the streets and fought for democracy, fought for the future of this country, and defended the Constitution. I'm proud of you. Well done. It's also a signal to other parts of society, farmers, laborers, poor people, anybody who this regime is attacking and oppressing. There is wisdom and courage in standing up. Daro mat, let's get rid of this regime that is attacking India, destroying our constitution, capturing all our institutions. Let me remind the government, there is still 2 demands outstanding. The first one, and most important one, anybody who has raised a finger on our students, beaten them, shot at them, has to be held accountable. People who've organized it, people who've implemented it, all
have to be punished. And the final demand that the Prime Minister of India, out of respect for the students of India, out of respect for the future of India, has to apologize to the students who were brutalized and attacked. Thank you. Jai Hind.